नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RTE 25% रिझर्वेशन 2025-26साठी ज्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेले आहेत, म्हणजेच मित्रांनो टोटल RTE पोर्टलवरती जर आजच्या डेटमध्ये तुम्ही बघितला असाल तर टोटल महाराष्ट्रामधून RTE अंतर्गत 1,09,000 प्लस वॅकन्सी जी अवेलेबल होत्या मित्रांनो, आणि त्या वॅकन्सीसाठी टोटल 3,05,000 ऑनलाईन अर्ज हे प्राप्त झालेले आहेत 2 तारखेपर्यंत। म्हणजे 2 तारखेला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे बंद करण्यात आलेलं आहे मित्रांनो, आणि 2 तारखेला ऑनलाईन ॲप्लिकेशन बंद केल्याच्या नंतर 3,05,000 प्लस अर्ज हे प्राप्त झालेले आहेत। आता हे 3,05,000 बालकांचे जे पालक आहेत मित्रांनो, हे एकाच प्रतीक्षेमध्ये आहेत की RTE अंतर्गत लॉटरी केव्हा लागणार आहे। RTE अंतर्गत लॉटरी तर लागेलच, पण RTE अंतर्गत लॉटरी लागल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे। 3-4 प्रश्न असे आहेत, त्यांचं उत्तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। सर्वात पहिला प्रश्न, ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर पुढील कारवाई कसे कळेल, म्हणजेच लॉटरी लागल्याच्या नंतर तुम्हाला कसं समजेल लॉटरी लागलेली आहे किंवा नाही। तर सर्वात पहिलं तुम्हाला RTE अंतर्गत लॉटरी लागल्याच्या नंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन भरत असताना मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती SMS द्वारे तुम्हाला कळवलं जाईल की तुमच्या बालकाचा RTE अंतर्गत नंबर लागलेला आहे। पण SMS वरती अवलंबून न राहता तुम्हाला जर SMS आला तर बेटर, जर SMS नाही आला तर त्या केसमध्ये तुम्ही RTE पोर्टलवरती जायचं आहे। RTE पोर्टलवरती गेल्याच्या नंतर ॲप्लिकेशन वाईज डिटेल हे एक टॅब आहे, त्या टॅबवरती क्लिक करून तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करायचा आहे। तिथं कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुमच्या बालकाचा RTE अंतर्गत नंबर आलेला आहे किंवा नाही। भरपूर जणांचं मित्रांनो एक गोंधळ उडून जातो, लॉटरी लागल्याच्या नंतर SMS येत नाही, SMS नाही आल्याच्या नंतर ते पोर्टलवरती जाऊन चेक करतात, पण तिथं भरपूर वेळेस नॉट अप्रोच असं 2-3 ऑप्शन आहेत। ते 2-3 ऑप्शन आपल्याला दाखवले जातात। ते 2-3 ऑप्शन काय आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये टिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। या चालू व्हिडिओमध्ये मित्रांनो 2-3 प्रश्न घेत आहोत आपण। तर पहिला प्रश्न मित्रांनो तुम्हाला समजला असेल की लॉटरी लागल्याच्या नंतर तुम्हाला SMS द्वारे कळवलं जाईल, किंवा SMS द्वारे कळालं नसेल तर तुम्ही RTE पोर्टलवरती जाऊन ॲप्लिकेशन नंबर टाकून तिथे सुद्धा कन्फर्म करून घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, RTE अंतर्गत लॉटरी लागल्याच्या नंतर तसा SMS तुम्हाला प्राप्त झाला की तुमच्या बालकाचा RTE अंतर्गत नंबर हा आलेला आहे असा SMS येतो। तुमच्या बालकाचा जर RTE अंतर्गत नंबर लागला तर सर्वात पहिलं RTE पोर्टलवरती यायचं आहे। पोर्टलवरती येऊन तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे, आणि तिथून तुम्हाला तुमच्या बालकाचे अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यायचं आहे। त्यासोबतच हमीपत्राची एक प्रिंट काढायची आहे। ह्या 2 प्रिंट आणि RTE ॲडमिशनसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट लिस्ट आहे ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे। आता ही पडताळणी समिती कुठे असणार, तर तुम्ही जो अलॉटमेंट लेटरची प्रिंट डाउनलोड केलेली आहे त्या प्रिंटवरती तुम्हाला पडताळणी समितीचा ॲड्रेस हा दिसणार आहे। त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही पडताळणी समितीकडे जाऊन अलॉटमेंट लेटरची प्रिंट, हमीपत्राची प्रिंट आणि RTE ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पडताळणी समितीकडे जायचं आहे। आणि पडताळणी समितीकडे गेल्याच्या नंतर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल, आणि तिथं तुम्हाला एक पावती दिली जाईल मित्रांनो की तुमच्या बालकाचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे। आता हे कन्फर्म झाल्याच्या नंतर ते पावती घ्यायचं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुमच्या बालकाचा नंबर आलेला आहे त्या शाळेमध्ये जाऊन फक्त तुम्हाला ही पावती दाखवायची आहे। पावती दाखवल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ॲडमिशन करून घेतील। तिथं तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे। तुम्हाला फक्त डॉक्युमेंट पडताळणी समितीकडे द्यायचं आहे, शाळेमध्ये देण्याची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने लॉटरी लागल्याच्या नंतर, नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे RTE अंतर्गत नंबर लागल्याच्या नंतर भरपूर जणांचं असं होतं की 10 शाळा सिलेक्ट केलेल्या असतात, पण त्यांच्या पसंतीच्या शाळेमध्ये नंबर हा आलेला नसतो, दुसऱ्या शाळेमध्ये नंबर आलेला असतो। तर अशा केसमध्ये भरपूर पालकांचे प्रश्न आहेत की सर RTE अंतर्गत नंबर तर लागलेला आहे, पण आमच्या आवडीच्या शाळेमध्ये नंबर आलेला नाही आहे। तर अशा केसमध्ये आम्हाला शाळा बदलून हवी आहे, तर ती शाळा बदलता येते का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे RTE अंतर्गत नंबर लागलेल्या पालकांचा।
भरपूर जणांचे गेल्या वेळेससुद्धा असे प्रश्न आलेले आहेत आणि यावेळेससुद्धा प्रश्न येतील. त्याच्या आधीच मी क्लिअर करून सांगतोय की तुमच्या बालकाचा RTI अंतर्गत नंबर लागला आणि एखाद्या शाळेमध्ये नंबर लागला असेल तर त्याच शाळेमध्ये तुम्हाला RTI अंतर्गत ॲडमिशन घेऊन त्याच शाळेमध्ये कंटिन्यू करावं लागतं. तुम्हाला दुसरी शाळा बदलून दिली जात नाही आहे RTI अंतर्गत. ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्याच शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन हे घ्यावं लागणार आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो की शाळा कशी कळणार की आपल्याला की लॉटरी तर लागलेली आहे, कोणत्या शाळेमध्ये नंबर हा आलेला आहे RTI अंतर्गत. तर हे पाहण्यासाठी सर्वात पहिलं पोर्टलवरती जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या बालकाचा नंबर टाकून तिथं तुम्ही सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये तुमच्या बालकाचा नंबर लागलेला आहे त्या शाळेचं नाव डिटेलमध्ये तुम्हाला तिथं दाखवलं जाईल. आणि तुम्हाला जर ते समजत नसेल की ते कसं चेक करायचं तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या बालकाचा नंबर RTI अंतर्गत आला असेल आणि कोणत्या शाळेमध्ये आला आहे हे कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो येणारे RTI रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत लॉटरी लागल्याच्या नंतर सर्वात पहिलं आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.